सांगतात अमित शहा साहेबांची ओळख आहे. आणि ओळख असेल काय उपयोग आहे? आम्हाला अमित शहा साहेब नावाने ओळखतात. तुला ओळखतात? प्रशासनावर माझी पकड आहे का नाही? सगळं महाराष्ट्र मान्य करतो ना, कारण आपण कुणाचं वापरच केलं नाही ना. अधिकारी कसा ऐकणार नाही? मी कामच सरळ मार्गी सांगतो. मी वेळेवर काम सांगत नाही. आम्ही तुम्हाला पाणीगावचं चांगलं मी लावून देऊ शकतो. आम्ही तुम्हाला ऍग्रिकल्चर आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं चांगलं त्या ठिकाणी भेट आणून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहे. कृषी खातं सुधारणे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. सहकार खातं तुमच्याशी जे संबंधित कारखान्याचं आहे ते माझ्याच राष्ट्रवादीकडे आहे. ते मीच बाबासाहेब पाटलाला दिलेले आहे. त्याच्यावर बाबासाहेब पाटील माझा ऐके का समोरच्यांचा ऐके? तुम्ही साधं गणित करा. हे सांगतात अमित शहा साहेबांची ओळख आहे. आणि ओळख असेल काय उपयोग आहे? आम्हाला अमित शहा साहेब नावाने ओळखतात. तुला ओळखतात? ओळखायचं नव्हतं. उगेच यांनी काहीच्या बद्दल 2 दिवसापूर्वी पेपरला काय बातम्या आल्या? अरे तुम्हाला स्वतःची धंदे नीट करता येत नाही. बाप दाद्यांनी एवढं गरजेचं ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही. आणि तुम्ही 22,000 सभासद संसार करायला. कितीतरी सभासद मला सांगतात दादा माझी 1 कोटी आहे, 1.5 कोटी आहे. माझ्या इथल्या बारामतीचं एकाचं ऑपरेशन करायचंय, 1 कोटी रुपये दिले आणि पैसे देत नाही. ही पद्धत. अरे तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचा हाताच्या ठरवा. आणि तिथं क्रॉस वोटिंग वगैरे होता कामा नये. प्रत्येकाने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला 20 मतं द्यायचा अधिकार आहे. हो वर्गवाल्या 20 कपाशीलाच फुल्या द्या. ब वर्गवाल्यांना अशोकला मला वाटतं 6 मतं. किती मतं आहेत त्याला? 1 ग वर्गाचं, 2 महिला, 1 SC ST, 1 LT, 1 OBC, 6 मतं. 6 ते 3 9 आणि 6 मतं त्यांना त्या ठिकाणी देण्याचा अधिकार. 6 बर त्याच्या तिथं मत द्यायला गेला की जिथं कंपल्शी दिसेल तिथं पुढे मारायची. ती किती असेल ती बघा. दुसरं काही बोलू नका. नाही तर हिमाची भावकी, हिमाची गावकी, हिमाचं असं, हिमाचं तसं. तसलं काही नाही. ही जातीचा नाही, पातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही. शेतकरी तुमची माझी जात आहे. बाकी काही बघू नका. तुम्हाला ह्याच्यात बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल. कारण मी जेवढा ऊस पिकवतो तो माझं सगळं ऊस छत्रपतीलाच जातं. मलाही दुःख आहे. आपल्यापेक्षा दत्तामामाचं जास्त जात असेल ती मोठा बागायतदार आहे. आपण त्याच्या मानाने छोटे. ठीक आहे, जो तो कर्तृत्वाने पुढे जात असतो. पण समोरच्या हातामध्ये काही नाही. ते अशा गप्पा मारतात. मी पेपरला बातम्या वाचल्या, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. अजिबात ते काही करू शकत नाही. आपण नीटपणे विचार करा. त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये ठेवू नका. लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल झालं गेलं, गंगेला मिळालं ते उतरत बसू नका. माझा एक शब्द तुम्हाला 21च्या देखत जर मी सांगितलेलं सोडून हे कारखान्यात गेले आणि चहा सोडून दुसरं काही घेतलं तर मला सांगा. चहा सोडून दुसरं काय सोडलं आता त्यांचा त्यांनी डबा आणून खाल्ला तर त्यांना परवा. कारखान्याचा खर्च करायचा आणि गाडी वापरायची. काय बापू असेल ना हे सगळ्यांनी पाहायचं. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. मी पण बापूंना सांगणार तुमची काही कामं असतील मला फोन करायचा. मुंबईला पण यायचं नाही. दादा हे काम मगाशी तर हे काम सांगितलं ते त्यांना मला माहिती आहे. 5 मिनिटं लावले नाही. विचारायचं फोन केला त्याला सांगितलं ही प्रस्ताव सोमवारपर्यंत मुंबईला आला पाहिजे. प्रशासनावर माझी पकड आहे का नाही? सगळं महाराष्ट्र मान्य करतो ना, कारण आपण कुणाचं वापरच केलं नाही ना. अधिकारी कसा ऐकणार नाही? मी कामच सरळ मार्गी सांगतो. मी वेळेवर काम सांगत नाही.
काम सांगताना अधिकारी म्हणला की दादा ही अडचण आहे. आता एका भगिनीने माझ्या माजी डायरेक्टरच्या सुनेने एक काम सांगितलं. मी लगेच त्याला फोन लावला, पण तो म्हणला दादा ती कॉन्ट्रॅक्ट वर आहे, त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट म्हणूनच करावं लागेल. जे आहे ते करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पाण्याला लावी, ती काळजी तुम्ही करा.